बोलता महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत। कृषि सहायक के मनमानी कारोबार की वजह से एक शेतकरी काफ़ी परेशान हुए और अपने जो मौसम्बी का जो बागीचा था उनका, उसको उन्होंने ज़मींदोज़ कर दिया जेसीबी के ज़रिए। शासन से उनकी मांगनी है कि उनको इंसाफ मिलना चाहिए। कुछ पैसे के लेन देन के मामले को लेकर ये सारा मामला हुआ और गवर्नमेंट का जो अनुदान है वो उनको ना मिल सका। इसकी वजह से उन्होंने जो अपना जो मौसम्बी का बागीचा था उसको ज़मींदोज़ कर दिया और उनका काफ़ी इसमें नुकसान हुआ है। शासन से उनकी मांगनी है कि उनका नुकसान जल्दी से जल्दी भरपाई हो और जो कृषि सहायक है उस पर दंडात्मक कार्रवाई, इस तरह की मांग यहाँ पर किसान ने की है। सांगा आपला विषय। मी माझं नाव आहे दत्ता लक्ष्मणराव काळुंगे, राहणार आनंदवाडी, तालुका परतूर, जिल्हा जालना। माझी शेती आहे रायपूर शिवारामध्ये। शेतीमध्ये माझ्याकडं जवळपास 6.5 एकर मोसंबीचा बगीचा आहे। त्याच्यामधून मॅडमनं काय केलं, मॅडमनं अनुदान टाकण्यासाठी पैशाची मागणी केली, 10,000 रुपये मागणी केली। मी म्हणलं देणार नाही, तर मॅडमनं मला अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे। त्याचं मनमानी कारभार चालू आहे। मॅडमचं नाव काय? मॅडमचं नाव आहे मांडगे मॅडम, कृषी सहाय्यक। त्याच्याकडे सध्या आहे खांडवी, रायपूर, शिरसगाव। आपण तक्रार केली त्यांची? हां, तक्रार केलेली मी आज तहसीलदारला केली, कृषी विभागाला केली, उपविभागीय अधिकाऱ्याला दिली। आता परत पुन्हा उद्या मी जालन्याला देणार आहे ऑफिसमध्ये। शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे माझी एवढंच विनंती आहे की माझ्याकडं अतिवृष्टी यावर्षी भरपूर पाऊस झालेला आहे। त्याच्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। फळधारणा अशी भरपूर झाली। ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये 3 महिने सतत पाऊस होता आणि पावसामध्ये भरपूर अशी फळधारणा म्हणजे फळं भरपूर गळून गेल्यामुळे नुकसान भरपूर झालेली आहे। तर माझं एकच म्हणणं आहे शासनाकडे की बाबा माझ्याला जे अनुदान शासनानं दिलेलं होतं त्याचं मला अनुदानाची भरपाई मिळावी। पण या मॅडमनं समज त्याला 10,000 नाही दिल्यामुळं त्यानं माझं ह्याच्यामुळे यादीमधून नाव वगळलं आहे।